दीपक ऑफिसवरून घरी आला तेव्हा त्याची आई खूपच चिडलेली होती। ती रागाने म्हणाली, बाळा, आज तुझी बायको खूप वेळ छतावर शेजारच्या बाईशी गप्पा मारत होती। आपण घरी नसतो तेव्हा कदाचित ती शेजारच्या मुलांशी सुद्धा बोलत असेल। हे ऐकून दीपक संतापाने लालबुंद झाला। तो मोठ्याने ओरडून म्हणाला, नम्रता, कुठे आहेस तू? तेवढ्यात नम्रता चहाचा ट्रे घेऊन आली। दीपकचा स्पष्ट आदेश होता, ऑफिसमधून आल्यानंतर चहा मिळायला 1 मिनिटही उशीर होता कामा नये। त्यामुळे ती रोज वेळ पाहून आधीच चहा तयार करत असे आणि त्याची गाडी बाहेर थांबताच लगेच चहा घेऊन समोर हजर होत असे। ती घाबरलेली होती पण तरीही चहा घेऊन आली। दीपकने रागाच्या भरात तिला एक जोरदार थप्पड मारली आणि ओरडत म्हणाला, किती वेळा सांगितलंय तुला की बाहेर कोणाशीही बोलायचं नाही? नम्रता थरथरत कुजबुजत्या आवाजात म्हणाली, माझी काही चूक नाही, मी फक्त कपडे वाळत घालायला गेले होते। तेव्हा शेजारच्या वहिनीने विचारलं, तुझ्या डोळ्याखाली हा निळसर डाग कसा काय? तर मी काय बोलणार होते? मी त्यांना समजावत होते की मी काल बाथरूम मध्ये घसरून पडले। मी खरं सांगितलंच नाही की तुम्ही मला मारलं आहे। हे ऐकून दीपक अधिकच भडकला। तो रागाने ओरडून म्हणाला, असं का? म्हणजे आता तू मला धमकी देतेस का की तू सगळ्यांना सांगशील की मी तुला मारतो? ज्याला सांगायचं आहे त्याला सांग, मला काहीही फरक पडत नाही। कोणीच माझं काही वाकडं करू शकत नाही। दीपकचं ते थट्टेने हसणं नम्रताच्या काळजामध्ये खोलवर झिरपत गेलं। एक अशी वेदना जी शब्दा पलीकडची होती। दीपकने चहाचा कप उचलला आणि पहिलाच घोट घेताच रागाने ओरडला, नालायक, यामध्ये साखरच घातलेली नाहीस तू। ती घाबरून गेली आणि ताबडतोब म्हणाली, मी आत्ता साखर घेऊन येते। यात काही फारसं नव्हतं पण तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती। ती थरथरत्या पावलांनी स्वयंपाकघराकडे वळली। तेवढ्यात दीपक मागून मोठ्याने ओरडला, आज वाटतंय तुला चांगलाच धडा शिकवावा लागेल। तुला मारल्याशिवाय अक्कल येणार नाही। नम्रता घाईघाईने स्वयंपाकघरातून साखर घेऊन आली आणि लगेचच दीपकच्या कपमध्ये साखर टाकून चमच्याने ढवळू लागली। तिच्या हातातील घाई आणि भीती एकाच वेळी जाणवत होती। तेवढ्यात चहा सांडून खाली पडला। दीपक रागाने गुरगुरत म्हणाला, नालायक, हे काय केलंस तू? एक साधं कामही नीट होत नाही तुझ्याकडून। नम्रता पुन्हा घाबरून स्वयंपाकघरात गेली आणि फ्रीजमधून भाज्या काढून घाईघाईने चिरायला लागली। तिला तर आता दीपक समोर उभं राहायलाही भीती वाटत होती। दीपक म्हणायला लागला, आता काय मी ओरडतो म्हणून काम टाळायचं नाटक सुरू झालंय का? आज तर तुला चांगलाच धडा शिकवायलाच लागेल। असं म्हणून तू उठणारच होता तेवढ्यात त्याची आई त्याचा हात पकडत म्हणाली, अरे बाळा, तू नेहमीच जरा घाईघाईने निर्णय घेतोस। आता तरी ती स्वयंपाक करत आहे ना बाळा, तू तिला रात्री मार, आता तिला माझ्यासाठी जेवण बनवू दे। तेव्हा दीपक म्हणाला, आई, रात्री कधी मारू हिला? रात्रभर ही माझा थकवा घालवण्यासाठी लागणार आहे, म्हणून मी आता लगेचच तिला धडा शिकवणार आहे। त्याची आई कुटील हसत म्हणाली, अरे बाळा, तर मग आधी मन मोकळं करून घे, नंतर मार, मग रात्रभर ती आपल्या जखमा पाहून रडत बसेल। हे बोलून आई आणि मुलगा दोघेही मोठ्याने हसू लागले आणि नम्रता मात्र संतापाने थरथरू लागली। तिच्या अंगातील रक्ताचा प्रत्येक थेंब आक्रोश करत होता। अपमानाची आग तिच्या अंतःकरणात पेटून उठली होती पण ती काहीही बोलली नाही। ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली। जेव्हा ती स्वयंपाक करत होती तेव्हा तिच्या मनात सुडाची एक योजना आकार घेत होती, सासू आणि नवऱ्याला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची। काही वेळाने तिने स्वयंपाकघरातून मोठ्याने ओरडून सांगितलं, मी इथे उकाड्यात उभी राहून माझ्या सासू आणि नवऱ्यासाठी जेवण बनवत आहे आणि तुम्ही दोघं माझा अपमान करत मला मारायच्या योजना आखत आहात। तुम्हाला जर मला मारायचं असेल तर मग मारा ना, पण मी तुमच्यासाठी जेवण का बनवावं? इतकं ऐकताच दीपकचं रक्त खवळून उठलं। त्याच्या डोक्यात अचानक संताप उसळला। हिला तर संधीच द्यायला नको होती। त्याच वेळी जर चांगला धडा शिकवला असता तर आज ही अशा प्रकारे बोलली नसती। आता हिला 2 हात लावणं गरजेचं झालंय। दीपकच्या चेहऱ्यावर राग आणि अहंकार स्पष्ट दिसत होते। असं म्हणत तो रागाने स्वयंपाकघरात आला आणि नम्रताला जोरात एक कानाखाली मारत म्हणाला, आता दाखवतो काय असतं खरं मारणं।
त्याच्या पाठोपाठ त्याची आईही स्वयंपाकघरात आली आणि नम्रताचे केस ओढत म्हणाली, तू जर माझ्यासाठी स्वयंपाक करणार नसशील तर तुला इथे महाराणीसारखी बसवण्यासाठी आणलंय का मी, असं म्हणत तिने नम्रताचं डोकं भिंतीवर आपटलं. नम्रताला जोराचा मार बसला आणि तिला चक्कर यायला लागली. ती हात जोडत म्हणाली, माफ करा, ही शिक्षा पुरेशी आहे माझ्यासाठी. हे ऐकताच दीपक मोठ्याने हसला आणि म्हणाला, एवढ्यातच हार मानलीस? मला वाटलं होतं आज तुझी नीटच खबर घ्यावी लागेल. असो, भूक लागली आहे, आधी स्वयंपाक करून घे, उरलेली शिक्षा नंतरही देता येईल. तो पुढे म्हणाला, चल आई, आपण एसीच्या खोलीत बसू आणि हिला इथे गरमीत तडफडू दे. कदाचित हेच हिच्या नशिबात लिहिलं असेल. असं म्हणून तो आपल्या आईला घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर गेला. तेव्हा नम्रता हळूहळू उठून उभी राहिली. तिने थरथरत्या पावलांनी जाऊन डाळ आणि तांदळाच्या डब्याच्या मध्ये लपवलेला आपला मोबाईल उचलला आणि लगेचच पोलिसांना कॉल करून सगळी हकीकत सांगितली. आज ती थांबणार नव्हती. तिचा नवरा आणि सासू तिची थट्टा करत होते आणि तिला मारण्यासाठी वेळ ठरवत होते, तर तीही गप्प बसू शकत नव्हती. थोड्या वेळाने दरवाजाची बेल वाजली. दीपक हसत हसत दरवाजा उघडायला गेला, पण समोर पोलिसांची टीम उभी असलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं झालं. तो घाबरत म्हणाला, अरे इन्स्पेक्टर साहेब, आपण इथे? इन्स्पेक्टर साहेब त्याची कॉलर पकडत कठोरपणे म्हणाले, तू तुझ्या बायकोवर हात उचलतोस. चल, आज आम्ही तुला जेलमध्ये चांगलाच धडा शिकवतो. दीपक घाबरत म्हणाला, मला असं वाटतं की कोणीतरी आपल्याला चुकीची माहिती दिली आहे. इथे तर आम्ही खूप प्रेमाने समजुतीने राहतो. तेवढ्यात दीपकची आई धावत आली आणि म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं काय चाललंय? माझ्या मुलाने असं काय केलं आहे? तेवढ्यात नम्रता स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिने मोबाईल काढून इन्स्पेक्टर साहेबांकडे दिला आणि म्हणाली, यामध्ये पुरावे आहेत. या दोघांनी माझ्यासोबत काय केलंय ते यात स्पष्ट दिसतंय. आणि हे बघा, माझ्या कपाळातून वाहणारे रक्ताचे थेंब त्यांच्या अत्याचाराची साक्ष देत आहेत. महिला कॉन्स्टेबलने लगेचच नम्रताला सावरलं आणि तिच्या कपाळावर रुमाल बांधून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांच्या डोळ्यात संताप स्पष्ट दिसू लागला. स्वयंपाकघरात झालेल्या मारहाणीचे सर्व दृश्ये कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेले होते. ते पाहिल्यानंतर दीपक आणि त्याच्या आईच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून गेले. दोघंही अतिशय घाबरले होते. दीपक हात जोडत इन्स्पेक्टर साहेबांसमोर म्हणाला, सर, मला माफ करा. तुम्हाला जे हवं असेल ते मी देईन. इन्स्पेक्टर महेश थोडंसं हसत म्हणाले, अच्छा, म्हणजे तसं आहे का? मग ठीक आहे, चला आमच्या सोबत पोलीस ठाण्यात. तिथेच सगळ्या हिशोबांची जुळवाजुळव करू. दीपक आणि त्याच्या आईला पोलिसांनी अटक केली आणि चौकीकडे घेऊन गेले. नम्रताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलीस ठाण्यात दीपकची जोरदार चौकशी आणि चोप झाला. इन्स्पेक्टर साहेब संतापलेले स्वरात म्हणाले, अजून हिशोब बाकी आहे. तुला मी जेलच्या सलाखाआड लांबच्या लांब शिक्षा भोगायला लावेन, तेव्हाच मला समाधान मिळेल. ते पुढे म्हणाले, तुम्हाला काय वाटतं, कोणाच्या घरची लेक तुमच्याकडे आली की तिच्यावर मनमानी अत्याचार कराल आणि कोणी काही बोलेलच नाही? हे असं चालणार नाही. त्यांचा आवाज आता भावना, राग आणि कठोरतेने भरलेला होता. इन्स्पेक्टर महेश आपल्या टेबलाजवळ शांतपणे येऊन बसले. त्यांच्या डोळ्यात राग आणि वेदनेचा लालसरपणा उतरला होता. त्यांना आठवायला लागलं तेव्हा ते फक्त 16 वर्षाचे होते, जेव्हा त्यांच्या मोठ्या बहिणीवर तिच्या सासरच्यांनी असाच अत्याचार केला होता. घरातही कोणी तिच्या पाठीशी उभं राहिलं नव्हतं. शेवटी त्या सगळ्या अन्यायाने त्रस्त होऊन त्यांच्या ताईने आपलं आयुष्य संपवलं होतं. म्हणूनच इन्स्पेक्टर महेश जेव्हा आपल्या प्रकरणाचा सामना करत होते तेव्हा त्यांच्या रागाला आणि वेदनेला मर्यादा उरली नव्हती. जुन्या जखमा नव्याने उघडत होत्या. नम्रतालाही अजून अनेक अडचणींना सामोरे जावं लागणार होतं, पण तिच्या मनाला एकच दिलासा होता. आज तिच्या अन्यायाची कहाणी कोणीतरी ऐकली आणि न्यायासाठी पहिलं पाऊल उचललं गेलं. आता कोणीही तिला रात्रंदिवस छळणार नाही, हा विश्वास तिच्या मनात प्रथमच जागा झाला होता. ती इतकी काळजीत आणि भीतीत जगली होती की तिचं मन थकून गेलं होतं, पण आता ती निर्धाराने उठली होती. हो, तिच्या जीवनात अजूनही संघर्ष होते, अडचणी होत्या, पण एक गोष्ट निश्चित होती, तिला
आता आपल्या निर्णयावर अभिमान होता. तिच्या मनात एक शांततेचं स्थान निर्माण झालं होतं. तिने आपल्या माहेरच्या शहरात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला, कारण तिथलं सगळं तिला परिचित होतं. रस्ते, गल्लीबोळ, दुकान आणि त्या गोड आठवणी ज्या तिने बालपणात अनुभवलेल्या होत्या. जरी भाऊ आणि वहिनी तिच्या साथीस तयार नव्हते, तरी तिने हार मानली नाही. आपल्या एका जवळच्या मैत्रिणीच्या मदतीने तिने एका छोट्या खोलीत भाड्याने राहायला सुरुवात केली. ती खोली फारशी मोठी नव्हती, पण तिच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी पुरेशी होती. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिने एका लहानशा खेळणी बनवणाऱ्या कंपनीत काम स्वीकारलं. काम कठीण होतं. तासनतास लहान भाग जोडणे, रंग भरणे आणि त्यानंतर ते डब्यात पॅक करणे. पण तरीही त्या कामात तिला समाधान वाटत होतं, कारण आता ती कोणावरही अवलंबून नव्हती. ती दिवसेंदिवस स्वतःला पुन्हा उभं करत होती. कष्ट करून स्वतःचं जग स्वतः घडवत होती. तिच्या डोळ्यात आता स्वाभिमानाची आणि आशेची एक वेगळी चमक होती. तिचा पगार जास्त नव्हता, पण ती खर्च फार विचारपूर्वक करत होती. त्यामुळे तिचं आयुष्य हळूहळू सुरळीत होत चाललं होतं. गरजा मर्यादित होत्या, पण मनात शांतता होती, कारण आता तिच्या आयुष्यात कोणताही जबरदस्तीचा आवाज नव्हता आणि कोणतीही चूक नसताना होणारी मारहाण नव्हती. जर त्या रात्री नम्रताने धैर्य दाखवलं नसतं, तर आजही दीपक आणि त्याची आई तिची थट्टा करत तिला मारहाण करत राहिले असते. तिच्यावर अन्यायाचा भार दिवसेंदिवस वाढत गेला असता. म्हणूनच तिने ठरवलं, जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा सर्वात आधी आपल्या मनातून आवाज यायला हवा. हे मला सहन करायचं नाही. नम्रताची ही गोष्ट केवळ तिची नाही, तर अशा अनेक महिलांची आहे, ज्या भीतीच्या सावटातून बाहेर पडून स्वतःसाठी एक नवं आयुष्य उभं करत आहे. धन्यवाद.